नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. विशेषतः ज्या पक्षाशी युतीची बोलणी सुरू आहे त्याच पक्षातले अनेक नगरसेवक देखील आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. काल देखील नगरसेविका सौ नंदा कृष्णा पाटील, प्रशांत गावंड यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. प्रवेश करताना अद्यापर्यंत शिवसेनेवर कोणी आरोप करताना दिसत नव्हतं. मात्र काल कृष्णा पाटील यांनी चक्क शिवसेनेवर गटबाजीचा आरोप केला आहे. शिवसेनेतून पक्ष सोडणं म्हणजे कारण आहे की पक्षाचं नेतृत्व चांगलं आहे, पण पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला वैतागून पक्ष सोडले. गेली 5 वर्षे जो झालेला माझा अन्याय किंवा आमच्या ज्या प्रभागाचं मी नेतृत्व करतोय त्या नेतृत्वामध्ये एक स्लम डेव्हलपमेंट हा मोठा विषय आहे. गेली 10 वर्षे रखडलेलं प्रोजेक्ट गोकुलदासवाडी, गोकुळनगर, आझादनगर, शेलारपाडा ते मार्गी लावण्यासाठी आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्याची आश्वासन दिलेलं की आम्ही येत्या काळात ते पूर्ण विषय मार्गी लावू. या गोरगरीब जनतेच्या विकासासाठी मी BJPचा. दरम्यान नंदा कृष्णा पाटील आणि कृष्णा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर काल गोकुळनगर परिसरातील शिवसेना शाखेमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील हजर होते. यावेळेस शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख श्री नरेश म्हस्के, आमदार श्री रवींद्र फाटक आदी जण उपस्थित होते. यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये नंदा कृष्णा पाटील यांचा पराभव करण्याची शपथ शिवसैनिकांनी घेतली असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. या ठिकाणी शिवसैनिकांची बैठक होती. या ठिकाणचा आमचा नगरसेवक गद्दारी करून इतर पक्षात गेलेला आहे आणि त्याला निवडणुकीमध्ये नेस्तनाबूत करण्यासाठी, पराभव करण्यासाठी शिवसैनिक एकत्र आलेले आहेत आणि त्याला संबोधन करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. बरोबर 8 दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी ठाणे शहरामध्ये झाली. या प्रदेश कार्यकारिणीमध्ये मुख्यमंत्र्यांनी युतीचे संकेत दिले होते. मात्र या कार्यकारिणीला तब्बल 8 दिवस उलटले तरी अद्यापही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीची बोलणी सुरूच झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. काल या संदर्भात जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले यांना या संदर्भात पत्रकारांनी विचारलं असता आता या संदर्भात एक युतीची बोलणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये राज्यमंत्री श्री रवींद्र चव्हाण, खासदार श्री कपिल पाटील, त्याचप्रमाणे आमदार श्री संजय केळकर आणि स्वतः श्री संदीप लेले यांची 4 सदस्यीय समिती आता युतीची बोलणी करणार आहेत. मात्र आता आचारसंहिता जाहीर होऊन देखील 8 दिवसांपेक्षा जास्त कालावधी संपलेला आहे आणि अशातच अद्यापही युतीची बोलणी सुरू झाली नसल्याने नेमकी युतीच्या भवितव्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी युतीच्या चर्चा करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आजपासून किंवा उद्यापासून आमचे 4 प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण, माननीय खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर आणि मी स्वतः अशी चर्चेला आम्ही सुरुवात करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आम्ही काही एक फॉर्म्युला पण तयार करतो आहे की कशा पद्धतीने चर्चा करायची. तर ती चर्चा देखील आजपासून होईल. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. 'Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app. Transapp app.
बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री J.S. सहारिया ठाणे शहरामध्ये आले होते. यावेळेस उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एक बैठक श्री सहारिया यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना श्री सहारिया यांनी आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विविध प्रकारचे नवीन पैलू असणार असल्याचं श्री सहारिया यांनी सांगितलं आहे. यंदा प्रथमच नामनिर्देशन पत्र हे संगणकाच्या आधाराने भरणार असल्याचं श्री सहारिया यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे निवडणूक नामनिर्देशन पत्र फाईल करायच्या दिवशीपर्यंत कितीही वाजता कधीही आपण संगणकाद्वारे हे निवडणूक नामनिर्देशन पत्र फाईल करू शकणार असल्याचं सहारिया यांनी सांगितलं आहे. ज्या दिवशी नामनिर्देशन पत्र फाईल केलं जाईल तोपर्यंत कितीही वेळा त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार इच्छुक उमेदवारांना असेल, असं देखील यावेळी श्री सहारिया यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणूक नामनिर्देशन पत्र संगणकाच्या आधारे भरण्यासाठी एक हेल्प सेंटर सुरू करणार आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांना देखील या संदर्भातली माहिती देणार असल्याचं सहारिया यांनी सांगितलं आहे. निवडणूक खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी आयकर अधिकाऱ्यांची थेट मदत घेण्यात येणार आहे. हे अधिकारी विविध प्रभाग वाटून घेणार आहेत आणि त्यांच्या देखरेखीखालीच उमेदवारांचा निवडणूक खर्च होणार असल्याचं यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं आहे. ठाणे महानगरपालिका ही अ वर्ग महानगरपालिका असल्याकारणाने निवडणुकीतील उमेदवारांना 4 लाख रुपयापर्यंतच्या खर्च मर्यादा ठेवण्यात आली असल्याचं देखील यावेळेस सहारिया यांनी स्पष्ट केलं आहे. रोजच्या रोज निवडणुकींचा खर्च निवडणूक आयोगाला देणं बंधनकारक असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे यंदा प्रथमच निवडणुकीला उभे राहणाऱ्या उमेदवारांची संपूर्ण माहिती ही वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी पोलिंग बूथ असेल त्या ठिकाणी देखील उमेदवारांची संपूर्ण माहिती एका फ्लेक्सवर लावण्यात येईल, अशी माहिती सहारिया यांनी दिली आहे. त्यासाठी उमेदवारांकडून एक प्रतिज्ञापत्र घेण्यात येणार आहे. या प्रतिज्ञापत्राला निवडणूक आयोग कुठल्याही प्रकारे चॅलेंज करणार नाही, असं देखील यावेळी सहारिया यांनी स्पष्ट केलं आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर अद्यापर्यंत 46 गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती देखील यावेळेस ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. आनंद विश्व गुरुकुल या संस्थेमध्ये शिकणाऱ्या अभिषेक साठे या विद्यार्थ्याने H2Do आखाडा चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. सुवर्णपदक पटकावल्यानंतर अभिषेक साठे याचा काल आनंद विश्व गुरुकुल येथे सन्मान करण्यात आला. मोठ्या संख्येने विद्यार्थी त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक यावेळेस उपस्थित होते. सातारा येथे नुकतीच H2Do आखाडा चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये अभिषेकने हे उज्ज्वल यश पटकावलं आहे. त्याचे वडील बाळा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तो हा क्रीडा प्रकार खेळतो आहे. आता या संदर्भात भूतान येथे लवकरच इंटरनॅशनल चॅम्पियनशिप होणार आहे. या चॅम्पियनशिपमध्ये देखील अभिषेक सहभागी होणार आहे. मी खूप मेहनत घेतली. म्हणजे दिवसातून 12 तास प्रॅक्टिस असायची. सकाळी 6 ते 10, 10:30, परत ब्रेक असून परत 10:30, 11 ते 2, परत 4 ते 8 अशी 5 दिवस सलग प्रॅक्टिस केली आहे मी भंडाऱ्याला. तिथून मग डायरेक्ट मी सातारा नॅशनलला गेलो आहे. तर ह्याच्याहून जास्त मेहनत अजून मला इंटरनॅशनलसाठी करायची आहे, मला गोल्ड मेडल मिळवायसाठी.
अभिषेक हा केवळ एक क्रीडापटू नाही तर एक चांगला अभिनेता देखील आहे. अनेक नाटकांमध्ये देखील त्यांनी कामं केली असल्याची माहिती संस्थेच्या प्राचार्या डॉक्टर सीमा हर्डीकर यांनी दिली. खूप गर्व वाटतोय, खूप अभिमान वाटतोय अभिषेकचा, की फक्त आनंद विश्व गुरुकुल कॉलेजचंच नव्हे तर ठाण्याचं संपूर्ण महाराष्ट्राचं नाव त्याने नॅशनल लेवलवर भारतामध्ये पूर्ण आज सगळे खूप गौरव त्यांनी हे आणलं आहे या शाळेला, ठाण्याला, महाराष्ट्राला. आणि त्याच्यासारख्या विद्यार्थी या कॉलेजमध्ये असणं खरोखर खूप गर्वाची गोष्ट आहे. आणि एवढंच नव्हे, तो एक उत्तम ॲक्टर पण आहे. अनेक नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे. त्याच्यामुळे त्याचं कौशल्याचं जितकं कौतुक केलं तितकं कमी आहे. भूतान येथे जाऊन H2 आखाडा चॅम्पियनशिपचं आंतरराष्ट्रीय पदक पटकावण्याची महत्त्वाकांक्षा अभिषेकची आहे. आमच्या वतीने देखील त्याला हार्दिक शुभेच्छा. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक श्री नजीब मुल्ला यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहात संपन्न होतो आहे. श्री नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही त्यांच्याशी बातचीत केली. ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक श्री नजीब मुल्ला यांचा आज वाढदिवस आहे. नजीबभाई, सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय सांगाल, महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर आलेला हा वाढदिवस आहे, काय विशेष? मी सर्व माझ्या तमाम शुभेच्छुकांना आणि माझ्या तमाम या परिसरातल्या ठाणे शहरातल्या नागरिकांना आपला आभार व्यक्त करतो का आपला आशीर्वादाने, आपला विश्वासाने माझ्या राजकीय कारकिर्दीत सदैव यश आलेलं आहे आणि असंच आपला आशीर्वाद माझ्या पुढे राहावा. निवडणुकीच्या तोंडावर सर्व नागरिकांना एवढंच सांगायचं आहे की नक्की आपण एक विचार करा की खरोखरच मागील 25 वर्ष ज्यांना तुम्ही एक हाती सत्ता दिलेली आहे त्यांनी फक्त विकास केलेला आहे की भ्रष्टाचार केलेला आहे. आपल्या जवळ असलेला, आपल्या मागून आलेला इतर शहर, नवी मुंबईसारखं शहर किती पुढे गेलं आणि ठाणा कुठे आहे, किती समस्यांचे प्रश्न रोजंदिवस वाढत चालले. याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फक्त एक आपल्याला आग्रहाची विनंती करतो, एकदा विचार करा आणि विचार करूनच मतं टाका. एकंदरीतच गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये राबोडी परिसरामध्ये कुठली 5 महत्त्वाची कामं झाली, काय सांगाल? खरं म्हणजे तर राबोडी परिसरात 5 वर्षात मुख्य कामं जी झालेली आहेत, कामांची, रस्त्यांची सर्व कामं झालेली आहेत. स्वच्छताच्या बाबतीत आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर यश आलेलं आहे. परिपूर्ण झालेला नाही आहे, पण येत्या वर्षी आम्ही ते 100% कचरामुक्त रस्ते व परिसर आम्ही करण्याचं ध्येय आहे. आज आम्ही 70% पोचलो आहे. जे परिसर पूर्ण कचऱ्याने साम्राज्य असायचं तिथे कचरामुक्त करण्याचं आमचं यश आलेला आहे. शिक्षणाच्या बाबतीत लिटरेसी लेवल अल्पसंख्याक समाज व गोरगरिबांमध्ये वाढवावं म्हणून आज आम्हाला शिक्षणाचा दर्जा आम्ही उंचावलेला आहे. महापालिकेत अभिमानाने सांगतो का महापालिकेतली माध्यमिक शाळा, उर्दू माध्यमिक शाळामध्ये आम्ही 100%
रिझल्ट आणतोय शिक्षणाच्या बाबतीत व लिटरसी लेवलच्या बाबतीत आम्हाला यश आलेलं आहे. रोजगारचं प्रमाण आमच्या परिसरात वाढलेलं आहे. ही सर्व आमचे अवेअरनेस सोशल कामांचं फळ आहे आणि तेच आम्ही करत राहणार आहोत. येत्या निवडणुकीत खरोखर जेल परिसरातला परिसर असल्यावर आमचे बरीचशी कामं वर्क ऑर्डर होऊन सुद्धा जेल परिसराच्या कमिटी पुढे प्रलंबित आहे. नक्की ते काम पुढे घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. एकंदरीतच राजकीय उलथापालथी खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत. रोज बीजेपीमध्ये शिवसेनेमध्ये इनकमिंग चालू आहे, काँग्रेस राष्ट्रवादीतनं आउटगोईंग चालू आहे. काय सांगाल? जे फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी राजकीय निवडणुकीत एका पक्षाला निवडतात तीच लोक जात आहेत. स्वार्थी लोक नसेल तर पक्ष आणखी जोमाने जास्त गतीने वाढतं. कारण आपल्याला कोणाची भीती नसतं. निष्ठावान लोकच असतात जे विचाराने नेत्याला मानणारी लोक असतात, स्वतःच्या स्वार्थासाठी नसतात. जी लोक गेली ते बरं झाला. 35 पैकी 25 का नव्हे, आम्ही परत 40चे 50-60 गाठू, पण आमच्या स्वतःच्या ताकदीवर गाठू. आम्हाला कोणाच्या ब्लॅकमेल किंवा कोण नाराज झाला याची भीती नसणार आहे. मला तर आनंदच आहे की पक्ष म्हणून जे खरोखरच प्रेम करणारा विचारधारा मांडणारे लोकच या पक्षात राहायला पाहिजे. स्वार्थासाठीचे पक्ष हे नाही आहे. एकंदरीतच महापालिकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता आघाडीच्या रूपात त्यांनी लढायचं ठरवलेलं आहे. काय सांगताय, कशा प्रकारचं चित्र महापालिकेत दिसेल? नक्की एक विपक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी दोन्ही आम्ही एकत्र येण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे, एक विचार केलेला आहे आणि नक्की आम्ही ठाम त्या विचाराने आहे की त्याला शिक्कामोर्तब उद्या किंवा परवापर्यंत आम्ही करणार आहोत आमच्या नेते मंडळीबरोबर. ठाणे महापालिकेच्या हद्दीत सर्व नागरिकांसमोर जाताना दोन्ही पक्ष एकत्र येण्याची गरज आहे. खरोखरच भ्रष्टाचाराने पोखरलेली ही महापालिका, समस्यांच्या ढीग लागलेली ही महापालिकेला नक्की एकत्र केल्यानं नागरिकांना पटवून देण्यासाठी, नागरिकांना एक विश्वास कमवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. म्हणजे त्यांचा वाढदिवसाचा संकल्प काय? हिंदू मुस्लिम एकता, या परिसराचा विकास व त्याचबरोबर ठाणे शहराला खरोखरच फक्त होर्डिंगवर कटआउट लावून व एक ओळ म्हणून सुंदर सुफलाम सुजलाम शहर फक्त एक म्हणण्यासाठी नव्हे तर खरोखरच जगण्यासाठी करण्याचे हे माझं ध्येय आहे. तर हे होते नजीब मुल्ला, नेहमीप्रमाणे कॉन्फिडेंट, नेहमीप्रमाणे डायनामिक. साहेब आमच्याशी बोलत तेव्हा धन्यवाद. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. राबोडी आणि मुंब्रा परिसरातील शेकडो सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी काल शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या तमाम कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या सहकार विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री प्रदीप जंगम आणि सहकार विभागाचे ठाणे शहर संपर्क प्रमुख मनोज गुप्ता यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सहकार विभागाच्या विविध पदांचं वाटप या नव्याने संमिलित झालेल्या कार्यकर्त्यांना करण्यात आलं. यावेळेस नझीर शेख, रिझवान चौधरी, राबोडीतील फिरोज शेख, जुनेद अंदुरकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला असून त्यांना पदनियुक्त करण्यात आलं असल्याची माहिती श्री प्रदीप जंगम यांनी दिली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.